हॅलो स्टुडंट, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तो प्रॉब्लेम तुम्हाला बघा कन्वर्ट करायचा आहे. पहिला म्हणजे पहिली जी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची स्टेटमेंट दिलेली आहे ती तुम्हाला व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायची आहे आणि सेकंड जी बॅलन्स शीट दिली आहे ती सेपरेटली ॲज अ व्हर्टिकल बॅलन्स शीट म्हणून कन्वर्ट करायची आहे. ओके, दोन्ही स्टेटमेंटचा एकमेकांशी काही संबंध येणार नाही. दोन्ही तुम्हाला सेपरेटली काय करायचे आहेत, प्रेझेंट करायचे आहेत ॲज अ व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट म्हणून आणि व्हर्टिकल बॅलन्स शीट म्हणून. मग आता पहिलं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे आयटम आहेत ते मी तुम्हाला सांगते की कोणत्या हेडखाली तुम्हाला व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये घ्यायचे आहेत. मग त्यामधला जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो पहिला आयटम तुम्हाला दिलेला आहे ओपनिंग स्टॉक, तो कॉस्ट ऑफ गुड सोल्डच्या अंडर घ्यायचा. परचेस ॲज अ कॉस्ट ऑफ गुड सोल्डच्या अंडर. वेजेस कॉस्ट ऑफ गुड सोल्डच्या अंडर. क्रॉस प्रॉफिट तुमचं सेपरेटली तुमचं प्रॉब्लेममध्ये दिसणार आणि इथे जे 34,000 दिले आहेत तेवढंच तुमचं प्रॉब्लेममध्ये ग्रॉस प्रॉफिट यायला हवं. ओके, त्यानंतर क्रेडिट साईडला नेट सेल दिसतो आहे. व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटची स्टार्टिंग तुमची सेल्सने होणार. क्लोजिंग स्टॉक ॲज अ कॉस्ट ऑफ गुड सोल्डमधून लेस करणार. ओके, हे झालं ग्रॉस प्रॉफिटपर्यंतचा भाग. आता त्यानंतर पुन्हा डेबिट साईड बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तुम्हाला तिन्ही एक्सपेन्सेस इथे सरळ दिलेले आहेत. त्यामुळे ग्रॉस प्रॉफिटनंतर लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस त्याच्या अंडर ABC ह्या पद्धतीने हे तिन्ही आयटम दिसणार. A ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, B सेलिंग एक्सपेन्सेस, C फायनान्स एक्सपेन्सेस. ओके, त्यानंतर नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या अंडर लॉस ऑन सेल ऑफ असेट सेपरेटली दिसणार ॲज अ लेस होणार तो. त्यानंतर नेट प्रॉफिट तुमचं फायनल आन्सर असणार आहे. त्यानंतर क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट तुमचं ऑलरेडी जे प्रॉब्लेममध्ये दिलं आहे तेवढं येणार. त्यानंतर इंटरेस्ट हा क्रेडिट साईडला आयटम आहे, त्यावरती तो नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणून ट्रीट करायचा आहे. सेम त्याचप्रमाणे प्रॉफिट ऑन सेल ऑफ शेअर हा सुद्धा नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणून ट्रीट करायचा आहे. ओके, हे झालं व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये कशा किंवा कोणत्या हेडखाली घ्यायचे आयटम ते. आता सेम त्याचप्रमाणे बॅलन्स शीट बघूया. बॅलन्स शीटची पहिल्यांदा लायबिलिटी साईड बघूया. इक्विटी शेअर कॅपिटलच्या अंडर रिझर्व सरळ रिझर्व अँड सरप्लस म्हणून घ्यायचा. करंट लायबिलिटी सेपरेटली. वर्किंग कॅपिटलच्या अंडर लेस काय म्हणून दाखवणार, ज्यावेळी वर्किंग कॅपिटलच्या अंडर पहिला भाग जो असतो तो असतो आपला कोणता, करंट असेट, आणि B भाग लेस करंट लायबिलिटी. मग करंट लायबिलिटी म्हणून सेपरेटली घ्यायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुमचं रिझर्व अँड सरप्लसच्या अंडर येणार. ओके, त्यानंतर असेट साईड लँड अँड बिल्डिंग फिक्स असेट, प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट, स्टॉक करंट असेट, डेटर्स करंट असेट, कॅश बॅलन्स करंट असेट. आता इथे तुम्हाला टोटली म्हणजे आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये बघितलं होतं की बॅलन्स शीट ज्यावेळी आपण व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो ॲज अ व्हर्टिकल बॅलन्स शीट म्हणून, त्यावेळी आपण सेपरेटली सगळे आयटम सेपरेट दाखवतो. म्हणजे फिक्स असेट असेल तर टँजिबल वेगळं, इनटँजिबल. ह्या छोटासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे इथे सेपरेट ॲटम म्हणजे सेपरेटली हेडखाली नाही दाखवले तरी चालतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल फिक्स असेटमध्ये इनटँजिबल टँजिबल असं भाग न करता डायरेक्टली फिक्स असेटच्या अंडर लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी दाखवलं तरी चालेल. सेम त्याचप्रमाणे करंट असेटमध्ये आपण क्विक आणि नॉन क्विक किंवा करंट लायबिलिटीमध्ये क्विक आणि नॉन क्विक करंट लायबिलिटी अशा पद्धतीने आपण काय करतो, प्रेझेंट करतो. मग ह्या प्रॉब्लेममध्ये तसं न करता डायरेक्टली वर्किंग कॅपिटल त्यातला A भाग करंट असेटच्या अंडर स्टॉक, डेटर्स आणि कॅश बॅलन्स एकत्र दाखवले तरी चालतील. ओके, ह्या पद्धतीने झालं आपलं व्हर्टिकल बॅलन्स शीट कन्वर्ट कशी करायची ते. ओके, मग हे दोन्ही स्टेटमेंट काय करायचे आहेत तुम्हाला प्रॉब्लेममध्ये म्हणजे व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट आणि व्हर्टिकल बॅलन्स शीटमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. ओके, चालेल. मग थँक्यू.